नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, 2 दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे आणि आपण प्लम केक करणार नाही असं होणारच नाही। तर आज आपण बनवतोय प्लम केक। मस्त मऊ लुसलुशीत असा हा प्लम केक, अगदी मार्केटसारख्या चवीचा, मी तर म्हणेन त्याहीपेक्षा अधिक चांगला असा हा प्लम केक तयार होतो। तर करूया सुरुवात। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत ड्रायफ्रूट्स। तर इथे तुमच्या घरी जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता। इथे माझ्याकडे सध्या घरी अवेलेबल होते बदाम आणि अक्रोड, इथे मी असा कट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर गोल्डन मनुका घेतलाय, काजू घेतलेत इथे मी, मिक्स्ड कलर टूटी फ्रूटी इथे घेतलेला आहे मी। तुमच्याकडे एकच कलर असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता इथे। त्याचबरोबर काळा मनुका इथे घेतलाय मी। आता या सगळ्याचं प्रमाण 2-2 चमचे असं घेतलेलं आहे। आता एका बोलमध्ये पाऊण कप ऑरेंज ज्यूस इथे घेत आहे मी। बाहेरच्या प्लम केकमध्ये रम वापरला जातो, तर त्याऐवजी सेम टेस्ट येण्यासाठी आपण इथे ऑरेंज ज्यूसचा वापर करणार आहोत। आता जे ड्रायफ्रूट्स आपण घेतले होते ते यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। तर त्याआधी मी थोडेसे ड्रायफ्रूट्स बाजूला काढून घेते। ते आपल्याला शेवटी केकच्या डेकोरेशनसाठी त्याचा वापर करायचा आहे। तर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत आणि बाकीचे सगळे ड्रायफ्रूट्स मी या ज्यूसमध्ये घातलेले आहेत। आता इथे हे मिक्स करून घेतलेत। यावर आता मी झाकण ठेवून याला 2 तास भिजत ठेवणार आहे। तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास तरी भिजवणं गरजेचं आहे। 2 तासांनी तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रूट्स छान भिजून तयार आहेत। इथे आता मी एक पॅन गरम करत ठेवलं आहे। आपल्याला शुगर सिरप करायचं आहे। त्यावर मी आता अर्धा कप शुगर इथे घेतलेली आहे, साखर घेतली आहे, ती अशी पसरवून घ्यायची आहे। आणि इथे गॅस आपल्याला अगदी लो मीडियमवर ठेवायचा आहे, गॅस जराही फास्ट करायचा नाही आहे। आणि साखर हळूहळू वितळायला द्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता साखर आपली इथे वितळलेली आहे, थोडीशी मध्यभागी सुरुवात झाली आहे। अशा प्रकारे हळूहळू गॅस कमी ठेवूनच आपल्याला ही वितळवून घ्यायची आहे। तर आपली इथे पूर्णपणे साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे, कलरही चेंज झालेला आहे। तर इथे आपलं कॅरमल तयार झालेलं आहे। आता आपल्याला बनवायचं आहे शुगर सिरप। त्यासाठी इथे मी अर्धा कप साखरेला अर्धा कप पाणी घेतलं आहे आणि ते पाणी असं थोडं थोडं करूनच घालायचं आहे आणि गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे। गॅस चालू ठेवून ही क्रिया करायची नाही आहे। तर अशा प्रकारे गॅस बंद करून थोडं थोडं पाणी घालून हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथे मी हे सगळं पाणी घातलेलं आहे आणि ते मिक्स करून घेऊया। आता आपल्याला पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि याला आपल्याला उकळी आणायची आहे, पण ते मिक्स करत राहणं गरजेचं आहे, नाहीतर साखरेच्या गुठळ्या होत राहतील। तर इथे आता याला उकळी आणायची आहे। आता छान अशी उकळी आलेली आहे। इथे आपलं शुगर सिरप तयार झालेलं आहे। तर गॅस आता बंद करूयात। आता पुढची स्टेप म्हणजे आपल्याला केक टीन तयार करायचा आहे। तर इथे मी हार्ट शेपचा केक टीन घेतला आहे, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये मी अर्धा चमचा तेल घेतलं आहे, ते ब्रशच्या साहाय्याने असं स्प्रेड करून घेते। याला ग्रीसिंग करणं असं म्हणतात। इथे आपण बटर पेपरचा वापर करणार नाही आहोत, सगळ्यांकडेच बटर पेपर असतोच असं नाही, त्यामुळे तेलाने असं छान ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्याला टीन। आता यामध्ये 1 चमचा मैदा घ्यायचा आहे आपल्याला। तर इथे मी हातानेच घेते, तुम्ही 1 चमचा मैदा इथे घ्यायचा आहे। आणि आता हे टीन आपल्याला डस्टिंग करून घ्यायचं आहे। तर ते असं गोल गोल फिरवत आपल्याला हा मैदा सगळ्या बाजूने व्यवस्थित असा टीनला कोट करून घ्यायचा आहे, याला डस्टिंग करणं म्हणतात। असा टीन आपण फिरवत जायचं आहे आणि अगदी सगळ्या बाजूने हा मैदा झाला पाहिजे स्प्रेड। एक्स्ट्राचा जो मैदा असेल तो असा टॅप करून घ्यायचं आणि काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं केक टीन इथे तयार झालेलं आहे।
आता सगळी पूर्वतयारी आपली झालेली आहे. आता केकचं बॅटर तयार करण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा कप तेल घेतलं आहे. इथे मी सनफ्लावर ऑइल यूज करते आहे. त्याचबरोबर अर्धा कप दूध घेतलेलं आहे. आता हे विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ. साधारण 2 मिनिटांसाठी इथे मी हे मिक्स केलेलं आहे आणि अगदी क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये जातील आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स. तर सगळ्यात आधी 1 कप मैदा घेतला आहे इथे मी. मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे, न चाळता मैदा घ्यायचा नाही आहे. तर इथे मी हळूहळू चमच्याने चाळणीमध्ये मैदा काढून घेत आहे आणि तो व्यवस्थित असा आपल्याला चाळून इथे घ्यायचा आहे. केकचे सगळे पदार्थ शक्यतो आपल्याला चाळूनच घ्यायचे असतात, न चाळता घ्यायचे नसतात. तर अशा प्रकारे इथे माझा सगळा मैदा चाळून झालेला आहे. त्याचबरोबर 2 चमचे इथे मी मिल्क पावडर घेते. मिल्क पावडरने आपल्या केकला खूप छान अशी टेस्ट येईल. त्याचबरोबर 1 चमचा बेकिंग पावडर घेतलं आहे आणि अर्धा चमचा इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे. आता हे सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता अगदी मार्केटसारखी टेस्ट येण्यासाठी इथे मी पाव चमचा दालचिनी पावडर घेतलेली आहे. ती सुद्धा चाळूनच घ्यायची आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा जायफळ पावडर घ्यायची आहे. तर जायफळ इथे मी किसून घेणार आहे. तुम्हाला अंदाज येण्यासाठी तुम्ही वेगळ्या एका डिशमध्ये जायफळ किसून घ्या आणि अर्धा चमचा ते यामध्ये घालायचं आहे. तर अशा प्रकारे इथे मी जायफळ देखील किसून घेतलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स यामध्ये जाईल. आता हे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये जाईल जे आपण सिरप तयार करून ठेवलेलं त्यातलं अर्धं सिरप यामध्ये मी घालते आहे. सुरुवातीला अर्धच घालायचं आहे. त्याचबरोबर जे ड्रायफ्रूट्स आपण भिजवून ठेवलेत ते सुद्धा यामध्ये मी घालत आहे. सगळे ड्रायफ्रूट्स यामध्ये जातील. ड्रायफ्रूट्ससुद्धा किती छान भिजलेत बघू शकताय तुम्ही. मस्त असे ड्रायफ्रूट आपले भिजले गेलेत. तर सगळे ड्रायफ्रूट्स इथे मी घातलेत. आता मिक्स करून घेऊयात. अगदी हळूवार हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि केकचं बॅटर एकाच डायरेक्शनने फिरवायचं असतं. अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात. आता जे आपलं सिरप उरलेलं आहे ते सगळं सिरप मी यामध्ये घालून घेते आहे. तर इथे सगळं सिरप मी घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घेऊयात आपण. केकचं बॅटर घाईघाईत फास्ट मिक्स करायचं नाही, ते घुसळायचं नाही, कारण त्यामध्ये आपण पावडर घातलेली आहे, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलेला आहे. त्यामुळे अगदी हळूवार रीतीने एकाच डायरेक्शनने आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं बॅटरही रेडी आहे आणि केक टीनही रेडी आहे. तर मी आता टीनमध्ये हे सगळं बॅटर घालून घेते. तर अशा प्रकारे सगळं बॅटर मी इथे घेतलेलं आहे. थोडासा टीन आपल्याला टॅप करायचा आहे, म्हणजे काही बबल्स असतील तर ते निघून जातील. आता डेकोरेशनसाठी जे आपण ड्रायफ्रूट्स ठेवले होते ते इथे मी लावून घेते. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील अवेलेबल ते तुम्ही वर डेकोरेशनसाठी लावून घेतलेत तरीही चालतील, काहीच हरकत नाही. तर इथे मी सगळे हे माझे ड्रायफ्रूट्स लावून घेतलेत आणि आपला इथे केक छान सजवून तयार आहे. आता हा केक मी मायक्रोवेव्हमध्ये 180 डिग्रीला 45 मिनिटांसाठी बेक करून घेणार आहे. तर मायक्रोवेव्ह मी आधीच 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून ठेवला होता. तुम्ही बाहेर कढईमध्ये सुद्धा हा बेक करू शकता, पण कढईसुद्धा जाड बुडाची घ्या आणि 10 मिनिटं प्रीहीट करून घ्या. तर इथे मी हा 45 मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवत आहे. 180 डिग्रीला 45 मिनिटांसाठी बेक करून घेत आहे मी.
आता 45 मिनिटांनी आपण बघूया तर आपला केक अगदी छान असा तयार झाला आहे. मस्त कलर आला आहे आणि केक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय तो डिमोल्ड करायचा नाही. तर आता इथे माझा केक छान थंड झालेला आहे पूर्णपणे, त्यामुळे मी नाईफच्या साहाय्याने त्याच्या कडा अशा सोडवून घेते. किती इझिली कडासुद्धा निघत आहेत बघा, कारण आपण डस्टिंग अगदी प्रॉपर केलं होतं. तर अशा कडा मी सोडवून घेते नाईफने. आता एक डिश घ्यायची आहे आणि त्यावर आपला केक टीन असा उलटा करायचा आहे. वरून थोडंसं टॅप करायचं. आता तुम्ही बघू शकताय आपण बटर पेपर इथे वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा किती इझिली आपला केक बाहेर निघतो आहे. आहा, किती छान दिसतो आहे बघा केक आपला. अगदी कुठेही न तुटता अखंड असा आपला केक बाहेर निघालेला आहे. म्हणजेच आपलं डस्टिंग खूप छान झालं होतं. किती सुंदर दिसतो आहे केक तो हार्ट शेपमध्ये आणि अगदी सॉफ्ट एकदम हा केक तयार झालेला आहे. एकदम सॉफ्ट झाला आहे. मी तुम्हाला कट देखील करून दाखवते. तर इथे मी अगदी आपल्या घरच्या नाईफनेच कट करून दाखवत आहे. केक नाईफ इथे मी यूज करणार नाही आहे, तरीसुद्धा अगदी इझिली कट होतो आहे तो. मस्त अगदी नाईफसुद्धा मक्खनसारखी चालते आहे इथे. तर इथे कट करून झाला आहे. तुम्ही बघू शकता किती छान फुलला आहे केक आपला. मस्त जाळी आले आहे केकला आपल्या आणि अगदी मऊ लुसलुशीत असा हा केक आपला तयार झाला आहे. एकदम स्पॉन्जी तयार झाला आहे आणि चवीला तर अगदी अप्रतिम असा हा केक लागतो. तर तुम्हीसुद्धा नक्की या ख्रिसमसला हा केक ट्राय करून बघा आणि मला अभिप्राय कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.